सत्यता ही भावात लपलेली असते. सत्यता नुसती क्रियेत लपलेली नसते. क्रिया वेगळी असू शकते, भाव वेगळा असू शकतो. एका मातेने आपल्या लहान शाळेत जाणाऱ्या मुलाला तो म्हणाला, आई मी तयार झालोय, डबा दे. आईने सांगितलं, अरे डबा देते पण अजून स्वयंपाक तयार नाही आहे. म्हणे का तयार नाही, शाळेची वेळ होत आली ना. ती म्हणाली, अरे शेगडीत घालायला कोळसे नाहीये, काल आणायला बाबा विसरले. मग तो म्हणाला, मग आई म्हणाली, काही नाही, आता तू तयार झालास ना, हे बघ मी तुला 5 रुपये देते, इथं जवळ लाकडाची वखार आहे, तिथं जा, 5 रुपयाचे कोळसे घेऊन ये, ती आजीबाई तुला देईल. मुलगा म्हणाला, काय शाळेला तयार झालो मी, आता तू पाठवते. नाही नाही, जा एवढं करून ये. मुलाने पिशवी घेतली, कोळशाच्या वखारीमध्ये गेला. तिथं आजीबाई होती, तिला सांगितलं, आजी 5 रुपयाचे कोळसे द्या. आजीने 5 रुपयाचे कोळसे हाताने उचलले, त्याच्या पिशवीमध्ये टाकले आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. विचारलं, कुणाचा रे तो? मुलाने सांगितलं, मी आमच्या आमच्याचा. हो का, मोठा झालास. त्या म्हातारीला त्या मुलाकडे बघून तिच्या नातवाची आठवण झाली, म्हणून त्या म्हातारीने त्याच्या गालावरून हात फिरवला. झालं. आता काय झालं हे सांगू काय? सगळं काढू लागलं. मुलाची चिडचिड, शाळेसाठी तयार झालो, आता पुन्हा तोंड धुवा, पुन्हा असं पुन्हा तसं, माझा पांढरा शुभ्र शर्ट. चिडत आईकडे, आई मला पुन्हा त्या वेड्या म्हातारीकडे पाठवू नको. सगळा चेहरा माझा काळा गेला. का काळा केला? तिने सांगितलं, अगं त्यांनी सांगितलं, अगं विनाकारणच मला माझं बाळ आहे म्हणून माझ्या जवळ घेऊन तोंडावरून हात फिरवला, काळं झालं ना तोंड. आई म्हणाली, अरे जाऊ दे जाऊ दे, म्हातारी पाहिजे, प्रेमानं करत असते, सोडून दे, मी तोंड धुवून देते तुझं. तोंड बीट धुतलं, कोळसे टाकले, शेगडी पेटवली, शेगडीवर आधन चढवलं आणि आई म्हणाली, हे बघ अजून भात व्हायला वेळ लागेल, तेवढ्यात माझं दुसरं एक काम कर, तू शाळेत गेलास की मला देवपूजेला बसायचंय, अत्तर संपलंय, तेवढा अत्तर आणून दे. मुलाकडे 10 रुपये दिले. मुलगा गेला त्या अत्तराच्या दुकानामध्ये आणि 10 रुपयाचं अत्तर द्या म्हणून पैसे पुढं करताना, मुलगा लहान, पुढं करताना त्या मुलाच्या हाताचा धक्का त्या अत्तराच्या काचेच्या बुधल्याला लागला आणि ते बुधलं खाली पडलं. काचेचं बुधलं खाली पडल्यावर काय होतं? त्याच दिवशी त्याची पुण्यतिथी येते. फुटलं अत्तर सगळं पसरलं. त्या मालकाला राग आला दुकानाच्या, त्याने ते अत्तर सगळं असं गोळा केलं, जेवढं जमेल तेवढं भांड्यामध्ये काढून घेतलं आणि अत्तराने, काय रे माझा अत्तर नाश केला, सगळं नुकसान केलं, माझा गाढव कुठला, काय पाहिजे? म्हटलं 10 रुपयाचं अत्तर. काय तुझ्या 10 रुपया करता माझं 1000 रुपयाचं नुकसान झालं म्हणून त्या भरलेल्या हाताने थोबाडी ठेवून दिली. मुलाला इतका आनंद झाला, गाल सुगंधी झाला ना. माझा दृष्टांत संपला, मला लांबवायचं नाही. गाल काळा झाला ही कृती आणि त्याच्या मागे असणारी ममत्वाची सत्यता, आणि गाल सुगंधी झाला पण त्याच्या मागे असणारी क्रोधाची सत्यता. याच्यात सत्यता कुठे लपली आणि कृती कुठे व्यक्त झाली याचा विचार करा ना. आमच्या डोळ्याला जे दिसतं ते प्रत्येक वेळेला सत्य असतं असं नाहीये, पण कश्यपांना जे दिसत होतं ते स्वरूपानं दिसत होतं. आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू, याला कश्यप म्हणतात. पदार्थ बघितल्यानंतर पदार्थाचा आकार कळण्यापेक्षा त्या पदार्थाची सत्यता म्हणजे त्या पदार्थाचं स्वरूप कळलं. ऐका, काय असतं, प्रत्येक पदार्थाचं अधिकरण परमात्माच आहे. वेदांत आपल्याला काय सांगतो? रज्जू कळणं महत्वाचं नाही, रज्जू उपहित चैतन्य कळणं महत्वाचं आहे. पण रज्जू उपहित चैतन्याच्या जाणीवेमध्ये यथार्थ ज्ञान आहे का? वेदांत म्हणतो रज्जू उपहित चैतन्य कळून चालत नाही. उपहितत्व धर्माचा त्याग झाल्यानंतर जे केवळ चैतन्य शिल्लक राहतं त्याच्या ज्ञानात धन्यता आहे. कारण उपहितत्व धर्म उपाधीच्या सापेक्षत्वाने येतो. मग ज्या अर्थी उपहितत्व धर्माचा आरोप जर त्या केवलत्वावर होत असेल तर उपहितत्व धर्माचा आरोप उपाधीशिवाय होणार नाही. म्हणून
म्हणून सापेक्षत्वानं उपाधी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही चैतन्याचा बोध करून घेणार असाल तर तुम्हाला उपाधी सहित चैतन्य दिसेल. उपाधी माझी गुप्त असणारं चैतन्य दिसलं पाहिजे. असं आहे ना. आता हे कितपत माहित नाही मला. सृष्टीचे दोन प्रकार, सर्गाचे दोन प्रकार असतात. कर्मप्रधान सृष्टी सर्ग आम्हाला बद्ध करतो म्हणून त्याला बद्ध सृष्टी म्हणतात. आणि विवेक प्रधान सर्ग आम्हाला मुक्त करतो म्हणून त्याला विवेक किंवा ज्ञान प्रधान सर्ग असं म्हणतात. 19 अध्यायात बद्ध सर्ग आहे, 14 अध्यायामध्ये मुक्त सर्ग आहे. संपला तिसरा स्कंद, एवढंच आहे. तिसऱ्या स्कंदाचा विचार एवढाच आहे. तत्वदृष्टीने जर बघितलं तर एवढाच विचार तिसऱ्या स्कंदामध्ये. याच्या करता म्हणून दिती कश्यपाला जो त्रास देते त्याच्यामध्ये कर्मप्रधान बद्ध अशा सृष्टीचा विचार आहे. दिती आणि कश्यपाच्या पोटी जे आले ते सगळे राक्षस आहेत. कशामुळे राक्षस झाले पोटी आले पोटी याच्या मागे कथा दिली. कश्यप घरी आहे, घरी आलेले आहेत, तपाचरण झालेलं आहे, संध्याकाळच्या वेळेला घरी आलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ ही दिवे लावण्याची वेळ असते. त्या वेळेला देवता घरात येणं हे अपेक्षित असतं. मी थोडक्यात सांगणार आहे. त्या वेळेला दितीच्या अंतःकरणामध्ये काम भावना निर्माण झाली. कश्यपांकडे तिने याचना केली कामाच्या परिपूर्तीची. कश्यपाने सांगितलं ही वेळ चांगली नाही, या वेळेला असं करण्यात तात्पर्य नाही. ज्या त्या वेळेचं महत्व असतं. दिवसाच्या कोणत्या भागामध्ये धर्माचा विचार आहे, दिवसाच्या कोणत्या भागामध्ये अर्थाचा विचार आहे, दिवसाच्या कोणत्या भागामध्ये कामाचा विचार आहे आणि दिवसाच्या कोणत्या भागामध्ये मोक्ष विचार आहे, हे दिवसाच्या 4 भागांमध्ये आम्हाला महाभारताने शिकवलेले. जीवनाचा कोणता काळ कशामध्ये घालवावा याचा विचार बोलून दाखवण्यात आला. दिवसानुसार जीवनाची विभागणी, जीवनानुसार दिवसाची विभागणी केली गेली. काम दिवसाच्या कोणत्या काळामध्ये भोगायचा असतो, कामाचा विचार कोणता, कसा, काळ कोणता, कारण ज्या त्या काळामध्ये जे ते होणं महत्वाचं असतं. ज्ञानोबरांनी 8व्या अध्यायामध्ये चिंतन करताना दक्षिणायन आणि उत्तरायणाचा जो विचार केलाय त्याच्यामध्ये काळाचं फार महत्व ज्ञानोबरांनी सांगितलं. दक्षिणायनामध्ये प्राण गेला तर त्याला काय स्वर्ग मोक्ष आहे काय, त्याला उत्तरायणच पाहिजे. काळाचं इतकं महत्व असतं की त्या काळानुसार आम्ही मोक्ष स्वरूपाला जाऊ का आम्ही बद्ध रूपाला जाऊ हे ठरतं. काळ फार महत्वाचा. कश्यपाने दितीला सांगितलं हे बरोबर नाही, असं करू नये. या कश्यप आणि दितीच्या या संसारामध्ये मी पहिल्या दिवशी जे बोललो होतो ते पुन्हा त्याचे एकदा पुनरुच्चार करतो. पहिल्या दिवशी नियम सांगताना मी आपल्याला जे 2 नियम सांगितले होते ते नियम आठवा. त्याच्यामध्ये संयमाची भाषा आपण बोललो होतो. संयम. दिती आणि कश्यपाच्या चरित्रामध्ये सगळ्यात जास्त विचाराला महत्व दिलं गेलं ते संयमाला. माणसाला आपल्या भावनांचा संयम राखता आला पाहिजे. क्रोध आहे लगेच व्यक्त होतो. माणसं म्हणतात काय चटकन रागावतो, काय दुर्वास आहे का काय, काय अर्थ आहे याचा? माणूस रागावतो गोष्ट खरी आहे, क्रोधाची अभिव्यक्ती होते हेही खरं आहे. प्रत्येकालाच आपल्या क्रोधावर ताबा मिळवता येत नाही हेही तेवढंच खरं आहे. परंतु माणसाने, म्हणून आपल्याकडे जुने लोक सांगतात बघा, राग आला ना मनात 100 आकडे मोजा बरं. जुन्या काळात लोक सांगत राग आला ना एकदम चिडू नका, मनात 100 वेळेला राम 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 म्हणा, नाहीतर 1 2 3 4 5 6 100 पर्यंत म्हणा. म्हणजे काय, 100 म्हणेपर्यंत जेवढा वेळ जाणार आहे तेवढा वेळ आपल्या क्रोधावर संयम ठेवा, तेवढा वेळ चालू द्या. आणि मग तो संयम, तो वेळ गेला की मग क्रोधही आपोआप कमी होत असतो. असं असतं. विकाराची उत्पत्ती हा जीवदशेचा धर्म आहे.
जरा स्पष्ट बोलतो, क्षमा करा मला, थोडी क्षमा करा. विकार अंतःकरणामध्ये येणं हा जीवाचा धर्म आहे. निर्माण झाल्याबरोबर त्याची व्यक्तता होणं हे जीवाचं अज्ञान आहे. आणि व्यक्त होऊ घातलेल्या विकारांना विचारानं दाबून ठेवणं हे जीवाचं ज्ञान आहे, हा जीवाचा विवेक आहे, ही जीवाची नीती आहे. लक्षात ठेवा. रागावलेल्या माणसाला कुणाच्या तरी थोबाडीत मारण्याकरता फार सामर्थ्य लागत नाही. सामर्थ्य लागतं ते निर्माण झालेल्या क्रोधाला आवरण्याकरता. शक्ती खर्च कुठे होते? क्रोध निर्माण झाला म्हणून कुणाला तरी मारणं याच्यात तेवढी शक्ती खर्च होत नाही, तेवढी निर्माण झालेल्या क्रोधाला आवरण्यामध्ये खर्च करावी लागते. पुरुषार्थ कशात आहे? मला राग आला मी झुडपून काढलं, हा पुरुषार्थ नाही. मला राग आला तरी मी आवरला, हा पुरुषार्थ आहे. आवरण्यामध्ये सामर्थ्य जास्त लागतं. हा, मला राग आलाच नाही, प्रश्नच मिटला, याच्यात प्रश्नच मिटला. दिती आणि कश्यपाच्या चरित्रामध्ये ज्या 19 अध्यायामध्ये बद्धसृष्टीचा विचार सर्गाच्या निमित्तानं भागवतांनी व्यक्त केलाय, त्याच्यामध्ये संयम महत्वाचा. मनुष्य बद्ध आहेच आहे. अरे आम्ही जन्मोजन्मी कर्म करत आलो म्हणून तर बद्ध म्हणूनच जन्माला आलो. आम्ही जन्माला आल्यावर बद्ध झालो नाही, आम्ही बद्ध होतो म्हणून जन्माला आलो. विचार करा. आगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एक. आम्ही देहाला का आलो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना होती म्हणून आम्हाला जन्म आहे ना. कर्मभोग शिल्लक राहिले म्हणून आम्ही देहाला आलो ना. म्हणजे कर्मभोग राहिले ही बद्धता होती. जन्माला आल्यावर जीव बद्ध होत नाही, जीव बद्ध आहे म्हणून त्याला जन्म मरण आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. याच्याकरता काय करावं लागेल? याच्याकरता संयम ठेवावा लागेल. कश्यपाने पुष्कळ सांगितलं. ही वेळ नाही, अयोग्य वेळेला केले. भगवंताचे पिता नंद सकाळी उठून स्नानाला गेले. गंधर्वांनी नेलं ना लोकांना, त्यांना सुद्धा वाटलं यांची वेळ चुकली. कोणत्या वेळेला स्नान करावं हे ठरलेलं आहे. रात्री 12:30 1 वाजताच लोक स्नान करतात. ती वेळ गंधर्व स्नानाची आहे, आपल्या स्नानाची नाही. आपल्याला ब्राह्मण मुहूर्तापासून आहे, त्या वेळेला स्नान करावं, त्याचं पुण्य आहे. कोणत्याही वेळेला हल्ली लोक स्नान करतात, रात्री स्नान करतात. रात्री ती वेळ आता हे सांगण्याचीच पाळी आहे. रात्री स्नान करण्याची वेळ ही भूत प्रेतांची आहे. त्यामुळे रात्री स्नान करणारा माणूस दिसला की भूतांना असं वाटतं की आपल्यापैकीच कुणीतरी आहे, आणि मग ते त्याला घेऊन जातात. असं करू नये. ज्याची त्याची एक वेळ असते, आयुष्यामध्ये एक वेळ यावी लागते. ती वेळ येण्याकरता संयम ठेवावा लागतो. संयम कशाने होईल? नियमाचं पालन करा, वासनेचा क्षय होऊ द्या. संयम निर्माण होण्याची ही कारण आहेत. याच्याकरता काही नियम सांगितले. नियमानं जगणं हे ज्याला शक्य होतं तो संयमाने राहू शकतो. मग त्याच्याकरता आहाराचा नियम आहे, विहाराचा नियम आहे, आचाराचा नियम आहे, बोलण्याचा नियम आहे, श्रवणाचा नियम आहे, आचरणाचा नियम आहे. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलब्धे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. उपनिषद बोलतं आपल्याला, काही नित्य नियमावली अन्य काय तो श्वा. नियम पाळले पाहिजे, नियमानं राहता आलं पाहिजे. नामा म्हणे केशवराजा, गेला नेम चालली माझा, हे करता आलं पाहिजे. मग त्याच्याकरता काही वाचिक मानसिक नियमांचा विचार आहे. दितीला काम अनावर आहे. दिती कामाची अपेक्षा कश्यपांकडे करते. कश्यप तिला पुष्कळ धर्माचा विचार बोलून दाखवतात, नियमाचा विचार बोलून दाखवतात. माणसाचं नियम मर्यादेत असलं पाहिजे. आम्हाला आमच्या मर्यादा कळणं फार महत्वाचं आहे.
तत्वज्ञान नेहमी अमर्यादित असणाऱ्या परब्रह्माचा विचार सांगतं, तर संसार नेहमी आम्हाला मर्यादांचा विचार बोलून दाखवतो. संसार सुखाचा व्हायचा असेल तर आमच्या मर्यादा आम्हाला कळल्या पाहिजेत आणि आमचा परमार्थ सुखाचा व्हायचा असेल तर अमर्याद परब्रह्म आम्हाला कळलं पाहिजे. ज्याला आपल्या मर्यादा कळल्या तो सुखानं जगतो संसारात. कश्यपाने पुष्कळ समजून सांगितलं, पण दितीचा काम अनावर आहे. वृद्ध चाणक्य नीतीमध्ये एक विचार आलाय, समर्थांनी तो बोलून दाखवलाय. स्त्रीचा काम हा पुरुषाच्या कामापेक्षा 8 पटीने जास्त असतो. शास्त्रांनी सिद्ध करून दिले, विज्ञानाने सिद्ध करून दिले. स्त्रीच्या अंतःकरणामध्ये त्याचा आहार किती असतो, तिचा विचार किती असतो, वगैरे वगैरे. आणि तसं जर बघायला गेलं तर स्त्री जीवनाचा विशेष, आता हे विज्ञानाने पण सिद्ध केलंय, स्त्री ज्या वयाची असते त्या शारीरिक वयापेक्षा स्त्रीची बुद्धी 5 वर्षांनी जास्त मोठी असते. म्हणजे 50 वर्षाचा पुरुष आणि 50 वर्षाची स्त्री यांच्या बुद्धीचा विचार केला ना तर 50 वर्षाच्या पुरुषाची बुद्धी 50च वर्षाची असते, पण 50 वर्षाच्या स्त्रीची बुद्धी 55 वर्षाची प्रगल्भ असते. बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये स्त्री ही पुरुषापेक्षा प्रगल्भ आहे. 5 वर्षांनी तिचं मानसिक वय मोठं असतं आणि तिचा काम मात्र पुरुषापेक्षा 8 पटीनं जास्त असतो. दितीला काम अनावर आहे. जेव्हा कामातुराणां भयं न लज्जा, कामातुर झालेल्या माणसाला कशाचं भय आहे, कशाची लाज आहे, दिती ऐकायला तयार नाही. नवरा समजावून सांगतो, कामाला आवरलं पाहिजे, कामी नेरे चित्त नेद्यावलो, का हा परिणाम होतो हे कळत नाही. कागा सासू नासी मज केले भगवंत आहे म्हणायची पाळी माणसावर येते, पण हे विचार त्यावेळेला कळत नाही. विकारांची प्रबलता विचाराला जवळ येऊ देत नसते. दिती ऐकायला तयार नाही. इतका काम वाढला की दितीने कश्यपाच्या वस्त्रांना हात घातल्याचं वर्णन भागवतांनी केलंय. कश्यपाचा नाईलाज आहे, पत्नी आहे. कश्यपाने तिच्या कामाची परिपूर्ती केली, स्नान केलं, जे प्रायश्चित्त घ्यायला हवं होतं ते घेतलं आणि तिला सांगितलं, जे तू केलंस ते बरोबर केलं नाहीस. काम निवृत्त झाल्यानंतर दितीच्या बुद्धीला सुद्धा विवेक पटला. कामाची प्रबलता असताना, विकाराची प्रबलता असताना विवेक पटत नाही. तो विकार भोगाने जेव्हा शांत होतो, तो विकार कालाने जेव्हा शांत होतो, त्यावेळेला माणसाला हे पटतं. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी काय येते, कारण मग माणसं नंतर म्हणतात त्यावेळेला रागवायला नको होतो, मी विनाकारणच रागवलं बघा. मग त्यावेळेला कुठे गेली होती बुद्धी? ही बुद्धी आहे ना, त्यावेळेला कुठे गेली होती? विकाराचं प्राबल्य असतं, विवेक पटत नाही. विकार निवृत्त झाला, काम शांत झाला आणि दितीला सुद्धा हे पटायला लागलं, आपण हे केलं ते बरं केलं नाही. कश्यपाने तिला समजावून सांगितलं, तू जे केलंस ते चांगलं झालं नाही, जे झालं ते बरोबर झालं नाही. दितीला पश्चाताप झाला. पश्चातापानं दिती स्वतःला बोल लावून घ्यायला लागली. कश्यपाने त्याही अवस्थेमध्ये तिचं सांत्वन केलं. काय संत हृदय असतं बघा. चूक करताना समजावून सांगितलंय, ऐकायला तयार नाही. चुकीचा परिणाम भोगावा लागणार आहे, लोक मानायला तयार नाही. पण परिणामाच्या जाणीवेमध्ये जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा समजवायला सुद्धा संतच येतात. ते असं म्हणत नाहीत की त्यावेळेला सांगत होतो कळलं नाही ना, मर आता, हे म्हणत नाही. काही वेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये कारुण्य असतं. कश्यपाने सांत्वन केलं, तिला सांगितलं की याचा परिणाम चांगला होणार नाही, तुझ्या पोटी असुर जन्माला येतील.
पण ते असुर जन्माला येण्यामध्ये सुद्धा कश्यपांचा हात होताच. त्यामुळे जे असुर जन्माला आले दितीच्या पोटी त्या सगळ्यांचा वध भगवंताकडून झाला आहे. आणि भगवंताकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्ष प्राप्त होत असेल तर कश्यप हे त्याचं कारण आहे. आपल्या विकारांवर विजय मिळवता यावा. विकारांनी निर्माण झालेली सृष्टी ही बद्ध सृष्टी असते आणि विचाराने निर्माण झालेली सृष्टी ही मुक्त सृष्टी असते. त्याला विवेक सृष्टी असं म्हणतात. इथं कश्यप आणि अदितीचा विचार बोलून दाखवला. पुष्कळ विस्तार कुठून सांगावं कुठपर्यंत न्यावं आपल्याकडे वेळ आपली संपली. तथापि थोडासा विचार या संबंधातला बोलून दाखवणार आहे. कश्यप आणि अदिती यांच्या पोटी मात्र ज्या वेळेला यांचा संसार जो सांगण्यात आला तो 14च अध्यायामध्ये सांगण्यात आला. या सर्व लक्षणाचा विचार करताना भागवताने जी भूमिका बोलून दाखवली त्याचा विचार आपण करा. भागवत या सर्गाच्या भूमिकेमध्ये काय बोलून दाखवत त्याच्यामध्ये मी चरित्रक्रम सांगायचा नाही. मला विदुर उद्धवाची भेट कशी झाली, अमुक कसं झालं, तमुक कसं झालं, विदुराने ग्रहत्याग कसा केला, ते बाहेर कसे पडले, हे चरित्र मोठं आहे. तीर्थाटनाला कशा पद्धतीने गेले, तिथं विदुराची उद्धवाची भेट वगैरे झाली, उद्धवांकडून विदुराला काही भगवत लीलांचं श्रवण घडलं, मैत्रेयांची भेट झाली, मैत्रेयांकडून सृष्टी विस्तार उद्धवाला कळला. या सृष्टी विस्ताराचा सर्गाचा विचार आहे. ब्रह्मदेवाचं प्राकट्य आहे, त्यांच्याकडून भगवंताची स्तुती आहे, क्रमाने विचार करायचा झाला तर. आणि या सगळ्यामध्ये हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू दितीच्या पोटी येतात. या चरित्राला अनुसरून वराह अवताराची भूमिका सांगण्यात आली 3ऱ्या स्कंदामध्ये. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू जन्माला आले, त्याचा परिणाम म्हणून हिरण्याक्ष पहिल्यांदा आहे. हिरण्याक्षाने पृथ्वी पळवली, त्याच्याकरता भगवंताला वराह रूपामध्ये प्रकट व्हावं लागलं. कारण पृथ्वीचा आणि वराहाचा एक विशेष संबंध असतो. आता हा विस्तार करण्यात अर्थ नाही, पण वराह जर आपण बघितला, वराह डुक्कर हे जर आपण जगामध्ये कुठेही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की वराह कधीही आकाशाकडे बघू शकत नाही. वराहाला मान वर करता येत नाही. वराहाची मान नेहमी पृथ्वीत असते. तो जमिनीमध्ये तोंड घालून काही ना काही शोधत असतो. कारण वराहाला अपेक्षा असते ती जमिनीच्या आतल्या गोष्टींची. उकिरड्यावर फिरणारं डुक्कर जर आपण बघितलं असेल म्हणजे काय, बघितलंच आहे. कधी त्याचं अवलोकन करायची पाळी आली असेल तर बघा, ते असं जमिनीच्या आत 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 जात असतं. कारण त्याला पाताळाकडे जाण्याची वृत्ती असते. पाताळाकडे हिरण्याक्षाने जेव्हा पृथ्वी पळवली आणि पाताळात जाऊन लपला, त्यावेळेला भगवंताने विचार केला की पाताळाकडे जाणाऱ्या वृत्तीचा अवतार धारण केल्याशिवाय आपल्याला पाताळातली पृथ्वी तारून वर आणता येणार नाही. पृथ्वीचा संबंध पाहिजे आणि पाताळाशी संबंध पाहिजे. मग याच्याकरता अवतार कोणता, तर भगवंताने ठरवलं वराह अवतार धारण करायचा. वराह अवतारासाठी भगवान अंगुष्ठ मात्र परमात्मा ब्रह्मदेवाच्या कानातून प्रकट झाल्याचं वर्णन भागवताने केलंय. कसा वध झाला बाबा आम्हाला सांगा. मग मैत्रियाने विचारल्यानंतर मैत्रियाने त्यांना हे सगळी कथा सांगितली. ब्रह्मदेवाच्या कानातून भगवंत अंगुष्ठ मात्र पुरुष प्रकट झाले, त्याच्यातून हे सगळं त्यांनी केलं. मग ते गेले, त्या हिरण्याक्षाचा उद्धार केला आणि वराह अवतार ज्या कारणाकरता घेतला गेला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, हे भगवंताचं जे प्रवृत्ती लक्षण आहे ते प्रवृत्ती लक्षण भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये प्रकट झालं. पण भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये प्रवृत्ती लक्षणाबरोबर निवृत्ती लक्षणे प्रकट झाली.
गीता भाष्याच्या सुरुवातीला जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचा विचार केला. त्यानंतर मग दिती कश्यपाची चरित्र कथा आली. क्रमानं सांगायचं झालं तर माणसाने संयम पाळला पाहिजे, नात्यातलं पावित्र्य पाळलं पाहिजे, विकारांचे आवेग आवरले पाहिजेत, स्वैर वर्तन टाळलं पाहिजे. कारण या सगळ्याने माणसाचा जसा स्वतःचा घात होतो तसा इतरांनाही त्याचा त्रास होत असतो. हे सगळं भागवतांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर तृतीय स्कंधामध्ये स्वयंभू मनुची मुलगी देवहूती तिचं चरित्र आलं. कर्दम प्रजापतीला तिला देण्यात आलं. या देवहूती आणि कर्दम प्रजापती या दोघांच्या पोटी कपिल महामुनींचा अवतार आहे. कपिल महामुनींचा अवतार ज्या वेळेला सिद्ध होतो त्याच्यानंतर कर्दम अरण्यामध्ये निघून जातात. आपल्याला भागवतामध्ये हे वारंवार दिसणार आहे, वारंवार ऐकायला मिळणार आहे की आपलं कार्य झाल्यानंतर कोणीही तिथं राहत नाहीये. कर्दमांचं काम झालंय, संतान उत्पत्ती झाली, संततीची उत्पत्ती झाली, आपलं कार्य संपलं. आता आपल्याला इथून गेलं पाहिजे. विशिष्ट कार्य करण्याकरता ज्या वेळेला अवतार होतो तेव्हा त्या काळात तुम्ही बघा ना, 21व्या वर्षी ज्ञानोबांनी समाधी घेतली. 21व्या वर्षी काय कारण आहे? आपलं कार्य झाल्यानंतर थांबू नये, घुटमळत राहू नये. आपलं काम झालं, दिवाळीला जावई घरी आला, पाडवा झाला, भाऊबीज झाली, आपला आपला आहेर घ्यावा, तृतीया उजाडाच्या आत निघून जावं. जास्त दिवस सासूरवाडीला राहू नये. आपलं काम झालं, आहेर घेण्यापुरते चालू होतो की नाही आपण? एवढाच तर अवताराचा हेतू होता की नाही आपल्या? दिवाळीचा आहेर खावा घ्यावा, दिवाळीचा फराळ सासूरवाडीचा खावा. अवतारच आम्ही वैकुंठवासी बस आलो याची कारणाशी. एवढंच तर आमचं कार्य झालं ना, निघा. काला झाल्यावर महाराजांनी गावात राहू नये. आपलं काम झालं, निघावं. काम झाल्यावर राहिलेल्या माणसाची किंमत कमी होत असते. कर्दमांनी आपलं कार्य केलं, कर्दम निघून गेले. कारण निर्मम अंतःकरणाचे महात्मे ज्या वेळेला एका विशिष्ट कार्यामध्ये प्रवृत्त झालेले असतात तेव्हा ते कार्य करताना पूर्ण तन्मयतेने त्यांचं कार्य चालू असतं. ज्या कार्याचा स्वीकार आम्हाला करावा लागतो ते कार्य तन्मयतेने करावं. त्या पुन्हा एकदा मला ती विदुर नीती आठवली, त्या चाणक्य नीती आठवली. वृद्ध चाणक्याने माणसाने कुणाकुणाकडून काय काय गुण घ्यावेत याचा एक विचार बोलून दाखवलाय. आणि ते सांगताना वृद्ध चाणक्य नीती, चाणक्य नीतीचा विचार आहे ना, ही काही स्वतंत्र नीती नाहीये. विदुर नीती, कणिक नीती जशी स्वतंत्र आहे की नाही, तशी चाणक्य नीती स्वतंत्र नाहीये. चाणक्यांनी स्वतःच्या मनाने हे श्लोक रचलेले नाहीयेत विदुरांसाठी. रामायण, महाभारत, पुराणातून या ग्रंथाचं फक्त संकलन आहे चाणक्य नीतीमध्ये. चाणक्य नीती हा स्वतंत्र ग्रंथ नाहीये. चाणक्यांनी असं म्हटलंय, सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटा वायसात पंचशिक्षेच षट्शूनी त्रीणी गर्दवा. कुणाकुणाकडून काय काय घ्यावं? एक गुण सिंहाकडून घ्या, एक गुण बगळ्याकडून घ्या. सिंहादेकम बकात एकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात, कोंबड्याकडून 4 गुण घ्या. वायसात पंचशिक्षेच कावळ्याकडून 5 गुण घ्या. षट्शूनी कुत्र्याकडून 6 गुण घ्या. त्रीणी गर्दवा गाढवाकडून 3 गुण घ्या. या सगळ्या यादीमध्ये माणसाकडून काय घ्या हे कुठंच सांगितलं नाही, का देव जाणे. पण गाढवाकडूनही 3 गुण घ्या, कुत्र्याकडून 6 गुण घ्या, सिंहाकडून 1 गुण घ्या. कोणता घ्या? सिंहाचा गुण कोणता आहे तेवढंच मला सांगायचं. सिंह लहान असो मोठी असो, शिकार करताना आपलं पूर्ण सामर्थ्य लावून शिकार करत असतो. काम लहान असो मोठं असो, आपलं पूर्ण सामर्थ्य वापरून आपण ते काम पूर्णत्वाला न्यायचं असतं. हा गुण सिंहाकडून घ्या. कर्दमांसारखे महात्मे ज्या वेळेला संसारासारखं कार्य करतील पण ते सामर्थ्य लावून करतील, म्हणून कपिलांसारखा अवतार पोटी होतो, नाहीतर होत नाही.
आपलं काम झालं, कर्दम निघून गेले. भागवतामध्ये सगळ्या ठिकाणी हे वर्णन आहे. काम झालं, निघा. वय संपलं, निघा. तरी कमरेच्या किल्ल्याचा मोह ठेवू नका. तरी स्वयंपाकघराचा मोह ठेवू नका. आतापर्यंत स्वयंपाकघरावर मालकी राबवली ना, मी इकडे बघून बोलत असलो तरी इथं बोलायचंय. आतापर्यंत स्वयंपाकघरावर मालकी ठेवली ना, आता सून आली ना, ताब्यात सूत्र द्या. हळूहळू हळूहळू निवृत्त व्हा. पहिल्यांदा काम कमी करा, नंतर काम बंद करून सल्ला द्या, नंतर सल्लेही बंद करा, कामही बंद करा आणि फक्त भगवत चिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत करा. कर्दमांनी सगळ्या संतांनी भागवतामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही हे दाखवून दिले. कर्दम निघून गेले. कपिल परमात्मा आहे, परब्रह्माचा अवतार आहे. कपिल कोणी सामान्य नाही, माणसासारखा माणूस जन्माला आला असं झालं नाही. कपिल महामुनी आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, परमात्मा आहेत. भगवत अवतार कपिलाचार्यांच्या रूपाने झाला. देवहूती जी कर्दमांची पत्नी आहे, स्वयंभू मनुची मुलगी आहे, तिच्या अंतःकरणामध्ये जीवनाच्या धन्यतेविषयी काही प्रश्न उपस्थित आहेत. पतित अरण्यात निघून गेले. परमात्मा आपल्या